नमस्कार, भिवंडी वृत्तांमध्ये आपले हार्दिक स्वागत। आज बघूया भिवंडी वृत्तांनी टिपलेल्या आजूबाजूच्या परिसरातील काही क्षणाचे। भिवंडी तालुक्यातील पोंडगाव येथे इच्छापूर्ती महादेव मंदिर सेवा संस्था महाशिवरात्र उत्सवानिमित्ताने कैलासवासी शेवंतबाई पंढरीनाथ म्हात्रे, कैलासवासी पंडित पंढरीनाथ म्हात्रे, हरिभक्त परायण श्रावण म्हात्रे, चेतन म्हात्रे, अजित म्हात्रे, सुमित म्हात्रे, रोहन वाघ, श्रीमती वंदनाबाई पंडित म्हात्रे, हरिभक्त परायण सौ अनिता श्रावण म्हात्रे, मोनिका म्हात्रे, सौ भाग्यश्री म्हात्रे, श्रावणी म्हात्रे, लिविशा म्हात्रे, प्रवीण म्हात्रे, प्रवीणवी म्हात्रे या म्हात्रे परिवाराच्या वतीने 2 दिवस हरिपाठ कीर्तनकार हरिभक्त परायण महादेव महाराज गुळिंग यांच्या मधुर वाणीने सादर करण्यात आले। दुसऱ्या दिवसाचे कीर्तनकार देवराज गणपत केने यांच्या सुश्राव्य वाणीने कीर्तन सेवा देण्यात आली। या महापर्वणी निमित्ताने महाशिवरात्री महापर्वणी निमित्ताने सर्व आजूबाजूच्या परिसरातील महादेव भक्त महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाची सांगता महाप्रसादाने झाली।
पालन पोषण करणार आहात आणि मी मात्र कसं आहे, तुम्ही विश्वनाथ आहे, तुम्ही जगाचं मालक आहे, मी दीनरंत अनाथ आहे, मी गरीब आहे, पामर आहे, पण तुमच्याकडे माझी एकच मागणी आहे देवा, काय करा, कृपा कराल ती थोडी. कृपा म्हणजे काय, देवा तुम्ही माझ्यावर काहीतरी कृपा करा. आणि मी काय कृपेचा काय याचे काय महाराज, तुम्ही माझ्यावर कृपा करावी हीच मागणी या पत्रातून जगद्गुरु श्री तुकाराम महाराज या विश्वाच्या मालकाकडे भगवान शंकरांना कृपा कराल ती थोडी, पाया पडिलो भराडी. पाया पडून या विश्वाच्या मालकाला जगद्गुरु श्री तुकाराम सांगतात की काय करा, माझ्यावर थोडी कृपा करा. देवाची कृपा झाल्यानंतर महाराजांना काय कोणती गोष्ट अशक्य आहे, म्हणून जगद्गुरु श्री तुकाराम महाराज या पत्रात मागणी करतात, कृपा कराल ती थोडी, पाया पडिलो भराडी. पाया पडतो पण कोण आहे, मी भराडे. भराडी या शब्दाचा खरा अर्थ भ अधिक आराडी. आराडी म्हणजे यात्रेकरू आणि भ इथं मात्र वेगळा अर्थ महाराजांनी लावायचा. भ म्हणजे काय, भिक्षुक, भुकेलेला, याचक. मी तुमच्या त्या कृपेसाठी काय आहे, तहानलेला आहे, मी तुमच्या त्या कृपेसाठी व्याकुळ झालेला आहे, मला भूक लागलेली आहे, मी याचक म्हणून कृपेची याचना करतोय. काय येऊ नये तुम्हापाशी, तुमच्याकडे काय येऊ नये, देवा विश्वाचा मालक आहे, तुमच्याकडे काय कोणत्या गोष्टीची येऊ नये, पण मला बाकीचं काहीच नको. पण काय करा, काय येऊ नये तुम्हापाशी, मला तुमच्या जवळचं काहीच नको, फक्त कृपा करा. मी त्या कृपेसाठी तुमच्याकडे एवढं, मी तो अल्पची संतोष, माझ्यावर फक्त कृपा केली ना, तेवढ्या कृपेने मी काय करणार आहे, संतोष होणार आहे. म्हणून महाराज म्हणतात माझ्यावर कृपा करा. आणि शेवटच्या चरणाचे गुरु तुकाराम महाराज म्हणतात, देवा मला काय करा, कृपा करा, एवढी माझ्यावर विनंती करा. तुमच्याकडे अनंत कोटी ब्रह्मांड नायक भरलेला आहे, त्यापैकी थोडीशी माझ्यावर कृपा करा. तुका म्हणे देवा कृपा करून माझ्यावर काय करा, तुका म्हणे देवा प्रेम भातुकी पाठवा. कोणतं प्रेम पाठवा, प्रेमाची कृपा. प्रेमाची कृपा माझ्यावर करा. आणि हेच वाहतूक म्हणजे हेच खाऊ, वाहतूक म्हणजे लहान मुलाचा खाऊ, हाच खाऊ मला पाठवा. कोणता, कृपेचा खाऊ मला पाठवा, पण तो प्रेमाला पाठवा. असा ह्या अभंगाचा सरळ सरळ अर्थ माझ्या बुद्धीप्रमाणे. विठाला परिसरात गेली अनेक वर्षापासून या शिव मंदिरात, कार्तिक मंदिर म्हणता ना तुम्ही, काय म्हणता, कार्तिक मंदिर का शिव मंदिर, इच्छापूर्ती महादेव, इच्छापूर्ती महादेव, हा इच्छापूर्ती महादेव, गेली अनेक वर्षापासून चाललेला हा महाशिवरात्रीचा नामयज्ञ, त्या दिवशी कीर्तनाची सेवा आणि आमच्या सावळाराम मातेच्या कुटुंबाच्या परिवाराच्या सकल या संत मायबापाच्या कृपाशीर्वादाने आम्हाला या ठिकाणी विनंती केली. आम्हाला विनंती करणारे आमचे आत्ताचेच परमस्नेही हरिभक्त परायण केनी महाराज, त्यांनी आम्हाला या ठिकाणी कीर्तन करण्याची आम्हाला विनंती केली आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन, म्हात्रे कुटुंबाच्या परिवाराला मान देऊन आम्ही या ठिकाणी आलो. परमभाग्य आहे आज महाराष्ट्रात नव्हे, भारतात नव्हे, जगात महाशिवरात्रीचा काय होतोय, महापर्व गाजत आहे. कुठं हरिनाम नाही, कुठं कीर्तन नाही, कुठं भजन नाही असं विचारू नका. गल्लोगल्ली पावला पावलाला भजन कीर्तन ज्या ज्या ठिकाणी चालू आहे. आणि तुम्ही सर्व आम्ही सर्व भाग्यवान. आज तुमच्या दारात महादेवाचं मंदिर आहे आणि ते मंदिर कोणतं आहे, इच्छापूर्ती महादेव आहे. आणि तो इच्छापूर्ती महादेवाचा तुम्ही दरवर्षी एवढ्या मोठ्या उत्साहानं आनंदानं हा भव्य दिव्य सोहळा असा शिवरात्रीचा करता आणि त्यात या गरीब पामराची सेवा मिळाली, त्याबद्दल मी तुम्हा सर्वांच्या चरणी
विनम्र अभिवादाने नतमस्तक होतो. मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल तुमच्या सर्वांचे चरणी नतमस्तक होतो. आज या ठिकाणी माझ्यासोबत आलेले आमचे आज्याने विना घेतला. पर्वातलं हे मोठं पर्व आहे. 5 पर्व करायचे. पर्व काळाची तुम्हाला नाव सांगतो मी. कृष्णाष्टमी नरती रात्र म्हणजे महाराज विश्वाच्या मार्गाकडे म्हणजे भगवान शंकर समोर प्रार्थना करत नाही. महाराज समोर प्रार्थना त्यांना एक पत्र लिहितात आणि त्या पत्रातून आपली मागणी त्या देवाकडे काय करतात मागतायत. आपला आजचा कार्यक्रम आहे ना मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो. बसलेले कोणी उठू नका. शेवटपर्यंत तुम्हाला कीर्तन चांगलं ऐकायला भेटेल. मला महाराजांनी जरा सूचना केल्या 1-2 त्यामुळे तुम्हाला थोडंसं अगोदर 3 टप्पे सांगतो कीर्तनाचे म्हणजे कीर्तन तुमच्या लक्षात असेल. आजचं कीर्तन पहिल्यांदा तुम्हाला मागणी या विषयावर मी सांगतो. मागणी कोणी करायची, कोणाला करायची, का करायची, संतांनी मागणी का केली ह्या विषयावर थोडंसं आपण काय करू प्राथमिक परिहार देऊ. तदनंतर अभंगावर थोडंसं आपण चिंतन करू आणि तदनंतर उपसंहारामध्ये महाराज तुम्हाला मी महाशिवरात्री थोडंसं महत्व सांगणार. असं 3 टप्प्याची आपल्या कीर्तनाच्या आजचा हा शेवट करायचा आहे. विठाला अनेक अभंग आहेत की त्यांनी विश्वाच्या मार्गाकडे म्हणजे ब्रह्मांडाच्या नायकाकडे पांडुरंग परमात्म्याकडे मागण्या केलेल्या आहेत. संतांनी अनेक देवांनी मागण्या केल्या पण संतांनी मागण्या का केल्या